नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरतीसाठी काही संभाव्य प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात आदिवासीचे प्रमाण जास्त नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 जालना। तर पहा, महाराष्ट्रातील जालना या जिल्ह्यामध्ये आदिवासीचे प्रमाण हे जास्त नाही। प्रश्न क्रमांक दुसरा, मॅकमोहन रेषा कोणत्या दोन शहरांमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, भारत आणि चीन। तर मॅकमोहन ही जी रेषा आहे तर ती पहा भारत आणि चीन या दोन देशांमध्ये आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणार्क येथील कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण मंदिर। तर पहा, कोणार्क येथील सुवर्ण हे जे मंदिर आहे तर ते पहा ते जगप्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक चौथा, मेजर ध्यानचंद ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 हॉकी। तर पहा, मेजर ध्यानचंद ट्रॉफी हे हॉकी या खेळाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 5, आशिया खंडातील कोणत्या देशात सर्वात प्रथम औद्योगिक क्रांती घडून आली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 जपान। तर पहा, आशिया खंडातील जपान या देशात सर्वात प्रथम औद्योगिक क्रांती ही घडून आलेली होती। प्रश्न क्रमांक 6, भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 26 नोव्हेंबर सन 1949। तर पहा, आपल्या भारताचे जे संविधान आहे तर ते पहा 26 नोव्हेंबर सन 1949 या दिवशी स्वीकृत करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 दुसरा। तर पहा, लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्र राज्याचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना कधी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, 1 मे 1962। तर पहा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राजची स्थापना ही 1 मे 1962 या दिवशी झालेली आहे। प्रश्न क्रमांक 9, मरीना ही भारतातील सर्वात लांब पुळण कोणत्या शहरानजीक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 चेन्नई। तर पहा, मरीना ही भारतातील सर्वात लांब पुळण चेन्नई या शहरानजीक आहे। प्रश्न क्रमांक 10, रिश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 भूकंप। तर पहा, रिश्टर हे भूकंप तीव्रता मोजण्याचे एकक आहे। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रामधील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी। तर पहा, महाराष्ट्रामधील जायकवाडी हे जे धरण आहे तर ते पहा गोदावरी या नदीवर बांधण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 12, हाडांच्या वाढीसाठी आवश्यक जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ड। तर पहा, हाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जीवनसत्व कोणते आहे तर ते ड हे जीवनसत्व आहे। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची किती स्तरीय पद्धत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 त्रिस्तरीय। तर पहा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची त्रिस्तरीय पद्धत आहे। प्रश्न क्रमांक 14, खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 बहिणाबाई चौधरी। तर पहा, खानदेशाची कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 15, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम।
तर आसाम या राज्यामध्ये पहा काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 16, संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा आळंदी. तर आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 17, संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा हेग. तर संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय हे पहा हेग या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 18, दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्ल मार्क्स. तर कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 19, रोजगार हमी योजना प्रथम राबवणारे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. तर पहा रोजगार हमी योजना राबविणारे प्रथम राज्य कोणते आहे? तर ते आपलं महाराष्ट्र हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 20, वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बंकिमचंद्र चटर्जी. तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 21, ग्रामपंचायतीसाठी मतदाराचे वय किती वर्षे असावे लागते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 18 वर्ष. तर पहा ग्रामपंचायतीसाठी मतदाराचे वय हे 18 वर्षे इतके असावे लागते. पुढचा प्रश्न, अजीवनसत्वाच्या अभावी पुढीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 रात आंधळेपणा. तर पहा अजीवनसत्वाच्या अभावी रात आंधळेपणा हा रोग होतो. नेक्स्ट क्वेश्चन, दक्षिण गंगोत्री हे केंद्र भारताने कोणत्या सागरात उभारलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा अंटार्क्टिका. तर दक्षिण गंगोत्री हे जे केंद्र आहे तर ते पहा भारताने अंटार्क्टिका या सागरात उभारलेले आहे. पुढचा प्रश्न, ड जीवनसत्वाच्या अभावाने पुढीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मूळदूस. तर ड जीवनसत्वाच्या अभावाने मूळदूस हा रोग होतो. पुढचा प्रश्न, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 महर्षी कर्वे. तर पहा विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम हे महर्षी कर्वे यांनी सुरू केलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूयॉर्क. तर पहा संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय हे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामगीता हा काव्यसंग्रह पुढीलपैकी कोणी रचलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संत तुकडोजी महाराज. तर संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा काव्यसंग्रह रचलेला आहे. पुढचा प्रश्न, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा भोगावती. तर राधानगरी हे जे धरण आहे तर ते पहा भोगावती या नदीवर बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारतर्फे क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा अर्जुन. तर केंद्र सरकारतर्फे क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता आहे? तर तो अर्जुन हा पुरस्कार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1914. तर पहा पहिले महायुद्ध हे सन 1914 या वर्षी सुरू झालेले होते. नेक्स्ट क्वेश्चन, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा फॉरवर्ड ब्लॉक. तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 28 फेब्रुवारी. तर आपल्या भारतामध्ये पहा 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, प्रस्तावना. तर भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? त्याला आपण प्रस्तावना असे म्हणतो. पुढचा प्रश्न, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 स्वातंत्र्याचा अधिकार. तर संघटना तयार करणे हा पहा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 लिथियम. तर लिथियम हा पहा निष्क्रिय वायू नाही. पुढचा प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक ही कोणत्या प्रकारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, अप्रत्यक्ष निवडणूक. तर भारतामध्ये पहा राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्ष निवडणूक या पद्धतीने केली जाते. पुढचा प्रश्न, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तपकिरी. तर पहा नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी तपकिरी रंगाचा वापर हा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इचलकरंजी. तर पहा महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र हे इचलकरंजी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 39, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 संत ज्ञानेश्वर. तर संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढील प्रश्न आहे, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारामध्ये हुतात्मा झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, शिरीष कुमार. तर शिरीष कुमार हा विद्यार्थी नंदुरबार येथे गोळीबारामध्ये हुतात्मा झालेला होता.